अखिल म्हसोबा उत्सव मंडई ट्रस्टतर्फे यंदा 22 ते 26 जुलै 2025 दरम्यान म्हसोबा उत्सवाचे आयोजन मंडईतील बुरुडाई येथे करण्यात आले आहे। त्यामध्ये यंदाचे भूषण पुरस्कार प्रख्यात गायक श्रीनिवास भीमसेन जोशी, ज्येष्ठ अभिनेत्री सविता मालपेकर, श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान आळंदीचे प्रमुख विश्वस्त योगी निरंजननाथ यांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांना प्रदान करण्यात येणार आहेत, अशी माहिती ट्रस्टचे विश्वस्त उपाध्यक्ष निवृत्ती जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे। पत्रकार परिषदेत ट्रस्टचे विश्वस्त अध्यक्ष राहुल सूर्यवंशी, सारिका निंबाळकर आदी उपस्थित होते। निवृत्ती जाधव म्हणाले, यंदाचा व्यापार भूषण पुरस्कार चितळे बंधूचे संचालक संजय चितळे, उद्योग भूषण पुरस्कार आर.डी. डेव्हलपर्सचे संचालक निलेश भिंताडे, कला भूषण पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री सविता मालपेकर, संगीत भूषण पुरस्कार प्रख्यात गायक श्रीनिवास भीमसेन जोशी, धार्मिक भूषण पुरस्कार श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान आळंदीचे प्रमुख विश्वस्त योगी निरंजननाथ आणि पत्रकारिता भूषण पुरस्कार पत्रकार व संपादक आनंद अग्रवाल यांना प्रदान करण्यात येणार आहे। याशिवाय सद्गुरू बाळूमामा देवालय आदमापूरच्या कार्याध्यक्ष रागिनी खडके यांचा विशेष सन्मान यावेळी करण्यात येणार आहे। सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, फळांची करंडी, महावस्त्र आणि श्रीफळ असं पुरस्काराचे स्वरूप आहे। मंडईतील बुरुडाळी येथे हा पुरस्कार वितरण सोहळा 26 जुलै रोजी 1 वाजता होणार आहे। या कार्यक्रमाला राज्यमंत्री माधुरी मिसाळ, खासदार मेधा कुलकर्णी उपस्थित राहणार आहेत। तसेच यावेळी महिलांसाठी होम मिनिस्टर खेळ पैठणीचा व चालता बोलता हा कार्यक्रम शनिवारी दुपारी 12 वाजता होणार असून स्पर्धेतील विजेत्यांना एकूण 2,50,000 रुपयांची पारितोषिके देण्यात येणार आहेत। मंडईतील बुरुडाळीतील मुख्य मंदिरासमोरील उत्सवाचे उद्घाटन पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या हस्ते होणार असून मंगळवार 22 जुलै रोजी सायंकाळी 7 वाजता सदाशिव पेठेतील पुणे विद्यार्थी गृहाच्या महाराष्ट्र विद्यालयातील 500 गरजवंत विद्यार्थ्यांना 1,25,000 रुपयांचे शैक्षणिक साहित्य व भोजन देण्यात येणार आहे आणि आनंदग्राम गुरुकुल निमगाव या 3 सामाजिक संस्थांना 51,000 रुपयांची आर्थिक मदत व विद्यार्थी भोजन कार्यक्रम होणार आहे। 25 जुलै रोजी सायंकाळी 7 वाजता दिव्यांग प्रतिष्ठान चिंचवडगाव, यशस्वी महिला सामाजिक संस्था, साई गुरु सेवा संस्था, नरेश सुकन्या अंध मुलींचे महिलाश्रम या 3 सामाजिक संस्थांना 51,000 रुपयांची आर्थिक मदत व भोजन कार्यक्रम होईल। उत्सवाची सांगता सद्गुरू बाळूमामा देवालय आदमापूरचे परमपूज्य कृष्णा डोने महाराज यांच्या हस्ते 26 जुलै रोजी सायंकाळी 7 वाजता महाआरतीने होणार आहे। गुरुवार 24 जुलै रोजी सायंकाळी 7 वाजता मंडईतील बुरुडाळीतील मंदिरात दीप अमावस्येनिमित्त 1100 दिव्यांचा दीपोत्सव साजरा करण्यात येणार आहे। यावेळी हिंदू धर्मगुरू परमपूज्य कालीपुत्र कालीचरण महाराज उपस्थित राहणार आहेत। फिरत्या रंगीबिरंगी दिव्यांची व फुलांची आकर्षक आरास या निमित्ताने होणार असून पुणेकरांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे। बुधवार 23 जुलै रोजी सायंकाळी 7 वाजता सारथ्य फाउंडेशन, विवेकानंद केंद्र आणि आनंदग्राम गुरुकुल निमगाव या 3 सामाजिक संस्थांना 51,000 रुपयांची आर्थिक मदत व विद्यार्थी भोजन कार्यक्रम होईल। नमस्कार, मी निवृत्ती विजय जाधव, विश्वस्त उपाध्यक्ष अखिल म्हसोबा उत्सव मंडई ट्रस्ट पुणे। माझे सहकारी ट्रस्टचे अध्यक्ष राहुल सूर्यवंशी। सालाबाद प्रमाणे साजरा होणारा म्हसोबा उत्सव 22 जुलै ते 26 जुलैच्या दरम्यान आपण मंडई म्हसोबा मंदिर येथे मोठ्या दिमागदार सोहळ्यामध्ये संपन्न करतोय। या उत्सवामध्ये 5ही दिवस आपण वेगवेगळ्या पद्धतीने हा उत्सव साजरा करतोय। मग ते सामाजिक असेल, सांस्कृतिक असेल, धार्मिक असेल, विधायक असेल आणि पारंपरिक असेल, अशा सर्व क्रायटेरियामध्ये आपण हा उत्सव साजरा करतोय। उत्सवाच्या पहिल्या दिवशी धार्मिक विधी तर होणार आहेत, पारंपरिकपणा होणार आहे, परंतु सांस्कृतिकपणा पण असणार आहे। परंतु त्याला एक सोशल टच, जशी आमची ओळख आहे त्या अनुषंगाने आम्ही पहिल्या दिवशी सदाशिव पेठ येथील महाराष्ट्र विद्यालयाच्या गरजवंत विद्यार्थ्यांना 1.25 लाख रुपयांचं शैक्षणिक साहित्य प्रदान करणार आहोत। तसेच दुसऱ्या दिवशी शहरातील खेळाडूंसाठी, तसेच दारिद्र्य रेषेखालील लोकांसाठी, तसेच काही गरजवंत लोकांसाठी कार्यरत असणाऱ्या 3 संस्थांना 51,000 रुपयांचा मदत निधी आम्ही प्रदान करणार आहोत। उत्सवाच्या तिसऱ्या दिवशी लोक गटारी अमावस्या साजरी करतात। ती गटारी नसून दीप अमावस्या आहे, त्याचं महत्त्व लोकांना कळावं। हा आखाड महिना नसून आषाढ महिना आहे, याचं महत्त्व कळावं म्हणून आम्ही तिथे मंदिराच्या इथे गेली 5 वर्षे दीपोत्सवाचं आयोजन करतोय। 1100 दिव्यांचा दीपोत्सव तिथे आम्ही साजरा करणार आहोत। उत्सवाच्या चौथ्या दिवशी शहरातील पिंपरी चिंचवड शहरातील दिव्यांग प्रतिष्ठान संस्था जी आहे ती अंध मुलांसाठी कार्यरत आहे, दिव्यांग लोकांसाठी कार्यरत आहे। तसेच नरेगावामधील काही एक संस्था आहे ती, आणि अजून एक तिसरी संस्था, अशा 3 संस्था मिळून 51,000 रुपयांचा आम्ही मदत निधी या 3 संस्थांना प्रदान करणार आहोत। तसेच उत्सवाच्या 5व्या दिवशी आम्ही ट्रस्टच्या जडणघडणीमध्ये त्या क्षेत्रातील मान्यवरांचं आम्हाला सहकार्य लाभलं, तर त्या क्षेत्रातील मान्यवरांबद्दल एक कृतज्ञता असावी म्हणून आम्ही दरवर्षी भूषण पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करतो।
त्याच्यामध्ये व्यापार, उद्योग, पत्रकारिता, कला, संगीत आणि धार्मिक अशी 6 क्षेत्र निगडीत असतात. तसेच ज्या व्यक्तींनी काही उल्लेखनीय कार्य केलेलं असेल तर त्यांना आम्ही विशेष सन्मानित करत असतो. तसंच यावर्षी व्यापार क्षेत्रासाठी आम्ही चितळे उद्योग समूहाचे संजयजी चितळे यांना सन्मानित करतोय. तसेच उद्योग क्षेत्रासाठी RD डेव्हलपर्स बांधकाम व्यावसायिकमध्ये पुणे शहरामध्ये ज्यांचं अग्रस्थानी नाव आहे ते विंतडे उद्योग समूहाचे निलेश विंतडे यांना आम्ही सन्मानित करत आहोत. तसेच पत्रकारितेसाठी आजका आनंदचे संपादक, ज्येष्ठ पत्रकार, ज्येष्ठ संपादक आनंदजी अग्रवाल, संगीत क्षेत्रासाठी भारतरत्न भीमसेनजी जोशी यांचे चिरंजीव श्रीनिवास भीमसेनजी जोशी यांना आम्ही संगीत क्षेत्रातला पुरस्कार यावर्षी प्रदान करतोय. धार्मिक क्षेत्रासाठी आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त योगी निरंजन नाथजी यांना आम्ही सन्मानित करतोय. तसेच कला क्षेत्रासाठी ज्येष्ठ अभिनेत्री सविता मालपेकर आणि ज्यांचा आम्ही यावर्षी विशेष सन्मान करणार आहोत त्या आदमापूर देवस्थानच्या कार्याध्यक्ष रागिनी खडके त्यांचा त्याच्यामध्ये समावेश असणार आहे. तसेच तो सोहळा झाल्यानंतर आम्ही दरवर्षी महिलांसाठी वेगवेगळ्या स्पर्धांचं आयोजन करतो आणि त्यांना लाखो रुपयांची पारितोषिकं प्रदान करत असतो. गृहोपयोगी वस्तूंचं त्यांना वाटप करत असतो. तर यावर्षी आपण हा पुरस्कार सोहळा झाल्यानंतर महिलांसाठी लकी ड्रॉचं माध्यम असेल, खेळ पैठणीचा कार्यक्रम असेल किंवा चालता बोलता नावाचा कार्यक्रम असेल, या माध्यमातून 2.5 लाख रुपयांची पारितोषिकं या महिलांसाठी आम्ही प्रदान करणार आहोत. या 5 दिवसांमध्ये महाराष्ट्रातील अनेक मंत्री असतील, अनेक उद्योजक असतील, पुणे शहरातली व्यापारी असतील, अनेक कला क्षेत्रातील काही मान्यवर असतील, हे सर्व मान्यवर या संपूर्ण सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. आपणा सर्वांच्या माध्यमातून मी विनंती करतो की आपणही सर्वांनी या सोहळ्याला आवर्जून उपस्थित राहावं आणि आमच्या ट्रस्टचा आनंद द्विगुणित करावा.